एकदा स्वागत आहे ते म्हणजे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती भाई लॉग. आज आम्ही आलेलो आहे जव्हारमध्ये, ते पण प्रमोशनचा व्हिडिओ बनवण्यासाठी. हे बघा त्यांचा इथं आहे, त्यांचा इथे तसा व्हिडिओ काढू. आपण आयफोनच आहे, आयफोन 14 आपला आहे, आयफोन 15. चला आता बघू यांचा जरा गमत पाहू. थांब ना, जरा नको ना. हां ओके, रेडी काय? रेडी? एक दो चालेल. 1 2 3 स्टार्ट. दीपक, हा बोल ना. माझे मित्र मुंबईवरून आले आणि त्यांना राहायसाठी सोय नाही. जव्हारमध्ये राहून आणि तुला हॉटेल काय नाही, तुम्ही घ्या घ्या घ्या. चला पहिला टेक त्यांचा फेल झाला आहे, आता परत दुसरा टेक घेऊ. कारण की गाड्या हां चालेल ओके रेडी. तर दोस्तांनो, आपण आलेलो आहेत पाण्यावर. वारा खूप आलाय, कोण बाई तिकडे ड्रामावर बसलाय आणि इकडे आम्हाला आमचे मित्र भेटलेत. बाबा 4 कळशाने ते कामेच. परमिलला नव तिचं नाव. तुझं नाव काय? पायर. चला आता पाणी भरून घेऊ. आपला आपण पाणी घेऊन निघूया दुकानावर. आम्ही कशा प्रकारे ड्राम लावलेले आहेत आणि हा आहे आमच्या इकडचा. चला दुकानावर जा. आम्ही दुकान बंद केलेलं आहे आणि आता जाऊ घरी. निशांत कसं जातो घरी थांबा पाहू. अरे तर नको ना. निशांत होत्या काय रे, पोट वाटला तुझा काय ना डिझेल रेड हो काय? कशाला रे? आता घरी लागत ना जरा. कशासाठी? ट्रॅक्टरात ना टाकायचा. कोणाचे? अरे आमचे आहे ते. चालेल ठीक आहे, जा मग. चल आम्ही आता जातो. मित्रांनो, आता आपण बनवणार आहे ते म्हणजे चिकन. हे बघा चिकन आणलेलं आहे तिकडनं. आता हे आपण चिकन बनवणार, 2 पाण्यात धुवून घेणार. म्हणजे आता हे एवढं पूर्ण संपणार नाही, पण जे रोहित रवींद्र आहेत ना, त्या घरी गेलेत ना, मग ते उद्याला सकाळी नाश्ता करायला इथंच येतात ना. मग हे आता बनवाल मी जेवण आणि बाकीचं सकाळी उद्या आम्ही खाऊ नाश्त्याला. तर चला आता सगळ्यात पहिला मी हे बघा 2-3 पाण्यात पहिला धुवून घेतो आणि मग काय काय टाकतो चिकनमध्ये तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला टाकून घेऊया चिकन मसाला. हे बघा चिकन मसाला टाकला. आता त्याच्यानंतर आपण टाकूया कांदा लसूण मसाला, कारण तर आपल्याला आज एकदम मसालेदार चिकन खायचं आहे ना. हे जास्त टाकायचं नाही, कांदा लसूण मसाला थोडाच टाकायचा, कारण की हा मसाला तिखट असतो मित्रांनो. तर तुम्ही कधी बनवत असाल तर. त्याच्यानंतर आता मी टाकणार आहे अद्रक पेस्ट. अद्रक पेस्ट जास्त नाही, थोडीशीच टाकतो. आता नाही बरोबर नाही लागत मग. असा तुम्ही तोंडाने फोडू नका. आता हे आमच्या घरी आहे म्हणून मी फोडतो, इथं मला फोडायला काही नाही. पण जेव्हा मग दुकानावर वगैरे जेव्हा असतं तेव्हा मग नाही असं जमत, कारण की मग कसं ते कस्टमरांना खायला लागतं ना. आणि हे कसं हे आपणच खातो. आता त्याच्यानंतर मी चिकन ग्रेव्ही मिक्स मसाला आणलेला आहे, तो पण टाकून देतो. चल फुटी जा रे, फुटी जा. हा पण कमीच टाकायचा, हा जास्त नाही टाकायचा. बापरे जास्त पडला. आता मिरची टाकायची गरज नाही ना, जाम तिखट होईल भाजी. त्याच्यानंतर आता मी 10 वाली दही आहे, ती दही आता मी पूर्ण टाकणार. याच्याने आपल्या चिकनला एकदम आंबटसर पण येईल आणि जाम मस्त चिकन लागेल. अजून काय राहिला रे? त्याच्यानंतर मी परत अजून एक बिर्याणी मसाला आणलाय, तो बिर्याणी मसाला पण टाकून देतो. ओके, अजून काही राहिला नाही ना आपला. ठीक आहे, आता काहीच राहिलं नाही. आता करून घेऊया आपण मॅग्नेट. सॉरी, अजून मीठ मिरची राहिलेलं आहे. मिरची नाही टाकत आता मी, कारण की तेच आधीच तिखट झालेलं आहे ना, त्याच्यामुळे. म्हणजे ते 2 मसाले टाकले तर त्याच्यात तिखट झालं आहे बाबा. आता मी थोडीशी हलकीशी हळद टाकतो त्याच्यात. सॉरी, त्याच्यात एक आपला गावठी शब्द निघतो, तर मी काय करू. त्याच्यानंतर आता आपण घेऊया मीठ. मीठ कुठं आहे? हे इधर रहा मीठ. हे आहे गाईज मीठ. आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका. आता माझ्या अंदाजानुसार मी टाकतो. माझ्या अंदाजानुसार तर बाद झाला एवढाच. मिरची सारखा असतो, पूर्ण तिखट असतो ना त्याच्यामुळे. तर आता घेऊया मॅग्नेट करून. तर पूर्ण टोटल मॅग्नेट झाल्यावर तुम्हाला दाखवतोच कसं होतं. पण तरी बाकीचे जे काही आहेत ते नाही आहेत.
हे असं चिकन जेव्हा आपण बिर्याणी बनवतो ना तेव्हा बनवलं जातं. पण आता मला काय आज बिर्याणी नाही बनवायची, चिकनच बनवायचं आहे. तर मी ह्या टाईप बनवतो आता काही. हे बघा अशा प्रकारे मॅरिनेट झालेलं आहे आपलं चिकन. आता आपण हे एखाद्या प्लेटमध्ये काढू. हे बघा याच्यात आपण कालू नाही शकलो असतो, त्याच्यामुळे मग याच्यात कालवला आणि याच्यात शिफ्ट केला. पण गोष्ट अशी का हा मसाला याच्यात राहिला. कंबर लचक जरा, कंबर लचक जरा, पूर्ण निघून घेऊ. हा आता आपण पूर्ण काढून घेऊया. त्याच्यामुळे आता हे पाणी जेव्हा आपल्याला आता भाजी टाकायचं होईल तेव्हा आपण टाकू. आता फायनली भाजीला चालू करूया गॅस आणि ओके रेडी वेट. आता सगळ्यात पहिले आपण टाकणार आहेत तेल. तर तुम्ही तुमच्या हिशोबानुसार टाका, तुम्ही किती तेल खाता तर. या आता याच्यानंतर आपण कांदा असा प्रकारे घेतलेला आहे कापून, आणि तो आपण आता टाकणार आहेत याच्यात म्हणजे तेलात. एकदम कांदा आपण हे करून घेऊयात. आणि त्याच्यानंतर आपण खडा मसाला पण टाकूया. हा खडा मसाल्याचं मी 10 वाला पाकिट आणलेला आहे. हे बघा प्रसन्न देवी माता, अरे प्रसन्न खडा गरम मसाला आहे. बेकार ना, कुठे काही प्रसन्न होत आहे. थोडासा जळवून घेऊया मापानुसार. थोडासा चवीनुसार कढीपत्ता टाकून द्या. कढीपत्ता टाकल्यानंतर आता आपण टाकणार आहेत खडा मसाला. तर दोस्तांनो आता आपण याच्यात करणार आहेत, कांदा थोडासा करपटून घेतला. आता आपण याच्यात करणार आहेत खडे मसाले ॲड. एक सांगू का, माझी चुकी झाली जरा. खडा मसाला मी आधी टाकायला पाहिजे होता आणि कांदा मी नंतर टाकायला पाहिजे होता. बट आता काय करणार, जाऊ दे. नाहीतरी मी बालिश बुद्धी ना थोडासा यही थोडासा करता है. हे बघा हा क्या सुगंध आहे भाई. बघू शकता कशा प्रकारे आहे चिकन मॅग्नेट केलेला. तुम्हाला आवडला का नक्कीच सांगा हां. तर चला आता फायनली आपल्याला चिकन टाकायची पाळी आलेली आहे आणि चिकन टाकून घेऊया. आता हे आपण आधीच मॅग्नेट केलेलं ना, त्याच्यामुळे आता परत मॅग्नेट करून घेऊ ते मसाला वगैरे असं. झालं तर दाखवा. हे बघा अशा प्रकारे आपली आता फायनली ही भाजी झालेली आहे. बघून घ्या एकदा नीट. आणि हे आपण इकडे कुकीसाठी पाय टाकलेले आहेत, आमच्या कुकीसाठी. त्याच्यात आपण थोडासा हे आमच्या म्हणजे कुकीसाठी हां हलकासा मीठ टाकून देऊ, म्हणजे मग कुकीला पण खायला बरा. तिकडे कशी झोपले दिसत असेल तुम्हाला, ते बघा तिकडे. तिच्यासाठी हे पाय आहेत. तिला पण आता भूक लागली असेल ना, तिच्यासाठी पाय बनवून देवते थोडेसे. कॅमेरामॅन हे ताट घेऊ का? ठीक आहे, हे ताट घेतो. म्हणजे तुम्ही विचार करा मी किती वेडा असेल, जेव्हा हे ताट काढलं तेव्हा ते ताट मला नसेल काढता आलं का. हा असतो मुला आणि मुलीमध्ये फरक. मुलाला फक्त पसारा कसा करायचा स्वयंपाक करताना हे माहीत असतं, आणि मुलीला कसा पसारा वाचवायचा हे माहीत असतं. तुमचा काय इरादा आहे, मग तुमचा काय म्हणणं आहे नक्कीच कमेंट करून सांगा. तोपर्यंत कुकीच्या पायाकडे जर लक्ष देऊया आपण. भाई जामना लाजवायलो रे, साला बच गया, साला तेरी वजह से मैं लासाव गया. तू सोया है चुपचाप. थोड्या वेळात आता तिचे पण पाय होतीलच. तिचं पाय झालं का मग मस्तपैकी तिला पण दे. थोडंसं खारटच करू म्हणजे नाही पण राहू देस.
असाच बरोबर आहे, एकदम मीडियममध्ये. चला, तर आता बऱ्यापैकी भाजी म्हणजे उमलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. आता तुमच्याकडे काय सांगत असेल नाही माहीत, आमच्याकडे तसं बोलतात उमलेली म्हणजे उमावली असं बोलतात. तर प्रत्येकाकडे वेगळे वेगळे शब्द आहेत, बरोबर की नाही. आता याच्यात असं वाटायला लागलं का पाणी टाकायची काहीच गरज नाही, कारण की हे बघा पाणी पूर्ण आलेलं आहे चिकनला. आपल्याला जर रस्सा पाहिजेत असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता, आणि जर तुम्हाला रस्सा नाही पाहिजे चिकनला तर मग तुम्ही नका टाकू पाणी. मग त्याच्यात मला तरी असं वाटतं का पाणी टाकायची काहीच गरज नाही. पण तरी पण आपण आता एवढं आपण पाणी ठेवलेला होता तर ते आपलं पाणी वाया जाईल, त्याच्यामुळे आपण थोडासा पाणी टाकून देतो. एवढा बाद झाला अर्धा तांबा, कारण की मला रस्स्यावाली भाजी नाही आवडत. आणि हे बघा फायनली आता आपली भाजी काही अशा प्रकारे होईल थोड्याच वेळात. तर चला, झाली की मी तुम्हाला दाखवतो, तोपर्यंत मी आंघोळ करून घेतो. हां मित्रांनो, फायनली आपली आंघोळ पण झालेली आहे आणि लाईटच गेली रे यार. थांबा, आता तुम्हाला डबल कॅमेरा पकडायला लागेल मला. तर आता मी तुम्हाला दिसत असेल, कारण की फायनली आंघोळ पण झाली, भाजी पण झाली, लाईटच गेली. अशी तर गंमत झाली. पण काय झाला तरी पण आपण आता जेवू. हे बघा तुम्हाला मी भाजी दाखवतो. अशा प्रकारे काही जे आहे ते चिकन मी आजचं चिकन बनवलेलं आहे. आणि आता इकडे जरा दाखवा मॅडम, हे आपल्याला हे बघा, हे अशा प्रकारे मी चिकन बनवलेलं आहे. कसं चिकन तुम्हाला वाटतं एकदा नक्कीच कमेंट. ह्याची गावात वास्त खतरनाक यायला लागला आहे. तुम्ही खरी खरी बोला, तुमच्या पण तोंडाला पाण्याला का नाही चिकन बघून, माझी तर तोंडाला पाण्याला भूक लागेल ना. तुम्ही पण जेव्हा जर तुम्हाला भूक लागलेली असेल आणि जर हा ब्लॉग तुम्ही बघत असाल तर 100% तुमच्या तोंडाला पाणी येणारच. पण भूक लागलेली पाहिजे, हां, मन भरलेलं नाही पाहिजे तेव्हा. हे बघा अशा प्रकारे चिकन तुम्हाला दाखवतो. कैसा लग रहा है तुमको. आता हे बरोबर तुम्हाला दिसत नसेल, जरा धवळा धवळा दिसत असेल. आता याचं मी कारण सांगतो, कारण की लाईट नाही आणि लाईट गेलेली आहे ना त्याच्यामुळे. तर चला, आजचा ब्लॉग इथेच संपला असं जाहीर करतो आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय, गुड नाईट, सी यू. आणि मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.